पचन जेव्हा आपल्याला पेशंट्समध्ये दिसायला लागतं तेव्हा ते माझ्याकडे येतात तेव्हा मला सांगतात की मॅडम मला भूकच लागत नाहीये, माझं पोट दब्ब होतंय, माझं पोट फुगतंय जेवण झाल्यावर, माझं पोट साफ नीट होत नाहीये, किंवा दिवसातून मला 3 ते 4 वेळेस मोशन्सला जावं लागतंय, किंवा मला म्हणजे काही खाल्लं तरी पोट दुखतंय, असे कुठेतरी त्यांचे सिम्पटम्स ते येऊन मला सांगतात. तेव्हा त्यांना मी सांगते की तुमची जीभ दाखवा, तर त्यांच्या जिभेवर पूर्ण पांढरा थर आलेला असतो. तर त्यांना पहिले सांगतो की हा थर जाईस तर तुमचं पचन काही बरोबर नाही. हा थर कमी झाला की समजून जायचं की आपलं पचन हे सुधारलेलं आहे. सो हे करणं गरजेचं आहे. सो त्याला पहिले आपण त्यांना काही घरगुती उपाय सुद्धा सांगतो की डायरेक्ट औषधांवर न जाता पहिले काही घरगुती उपाय करणं गरजेचं आहे. तर आयुर्वेदानुसार अपचन असेल तर पहिले लंघन करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला जेव्हा कळतंय की आपल्या पोटात आपण जो आहार घेतलाय तो पचलाच नाहीये, पूर्ण जडजड वाटतंय, आदमान वाटतंय, तर मग रात्रीचं जेवण हे अवॉइड करायचं. ओके. आणि तेव्हा आपण काय करायचं की चांगली कडकडून भूक लागेल सो आपण काही जास्त खायचंच नाही, तेव्हा तो ब्रेक घ्यायचा आपण. आणि मग आपण त्यांना पेशंट्सना काय सांगतो की मी त्यांना सांगते की तुम्ही आहारामध्ये अगदी हलका आहार घ्या की जो पचायला खूप हलका आहे, ज्याचं पचन थोडं जरी खाल्ला तरी त्याचं पचन हे योग्य प्रमाणे होऊ शकेल, अशा प्रकारेच तुम्ही ते घ्या.